महागाव तालुका गडिंग्लज येथे संत गजानन महाराज फार्मसी व आयुर्वेद महाविद्यालयात फार्माकोव्हिजिलन्सी या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद पार पडला। या परिसंवादात भारत सरकारच्या औषध सुरक्षा अभियानाच्या प्रमुख वैज्ञानिक कार्यकारी अधिकारी डॉक्टर जयप्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती। या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण होते। यावेळी बोलताना डॉक्टर जयप्रकाश म्हणाले, फार्माकोव्हिजिलन्सी हे औषधांमधील मूल्यमापन, देखरेख आणि शोध याद्वारे आरोग्य सेवा प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते। रुग्ण वापरत असलेल्या औषधांचे दुष्परिणाम डॉक्टरांनी किंवा रुग्णांनी शासनाच्या PVPI अंतर्गत असणाऱ्या मॉनिटरिंग सेंटरमध्ये नोंदवणे आवश्यक आहे। औषधाच्या सुरक्षिततेचे काम केवळ शास्त्रज्ञच करू शकणार नाही, त्यासाठी वापरकर्त्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावायला हवी। रुग्णांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले। प्रारंभी राष्ट्रगीत, प्रतिमापूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे व डॉक्टर अन्सार पटेल यांनी स्वागत करून परिसंवादाचे उद्देश स्पष्ट केले। दरम्यान पदव्युत्तर विद्यार्थी व शिक्षकांसाठी संशोधन पेपर सादरीकरण झाले। यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला। महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसंवादात सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन लाईव्ह प्रक्षेपणाची सोय देखील यावेळी करण्यात आली होती। पहिल्यांदाच राष्ट्रीय परिषदेचे महाविद्यालयाने जय्यत तयारी करत यशस्वीपणे पार पाडली। यावेळी औषध सुरक्षा विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर शशी भूषण, डॉक्टर प्रमोद शंखपाळ, डॉक्टर महेश इनामदार, देवेन बाबरे या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना औषध निर्मिती, सुरक्षितता, विविध कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमास विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, डॉक्टर प्रवीण पेटे, डॉक्टर यश सावंत, डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण, प्राचार्या रोहिणी पाटील, प्राध्यापक DB केस्ती यांच्यासह फार्मसी व आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार प्राध्यापक अंकुश पाटील यांनी मानले।